हॅलो नमस्कार, कशा सर्वजण. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही निघालो आहोत आमच्या आहोंच्या मामाकडे. इथेच राहतात ते जवळ पाईपलाईन रोडला. तर तिकडे जाणार होतो आम्ही. गोलूला आणि पिऊला मम्मीकडे सोडलं कारण भरपूर ऊन होतं. आम्ही दुपारचंच निघालो होतो. म्हटलं सगळ्यांच्या घरी म्हणजे तिथेच 2-3 जणी मामा आहेत, त्या 3 मामा आहेत. तर एक एक्सपायर झाला आणि 2 जण आहेत. तर त्यांनाच भेटण्यासाठी आज आम्ही जाणार होतो. तर त्यांना खाऊ वगैरे घेतला एका दुकानातनं आणि गेलो. तर हे आहे मामांच्या मुलाची मुलगी आहे, म्हणजे मामांची नात आहे त्यांच्या लहान मामांची. आणि हे आहे मोठ्या मामांच्या घरातलं देवघर. खूप सुंदर होतं बघा, त्यांनी देवी खूप छान सजवलेली आहे. तर सगळ्यांशी बोललो वगैरे आणि तिथून निघालो, कारण सगळे व्हिडिओ ते नाही यायला कम्फर्टेबल नव्हते. त्याच्यामुळे मी पण काही जास्त फोर्स नाही केला. तिथून डीमार्ट जवळ होतं, तर म्हटले चल थोडीशी शॉपिंग करू डीमार्टमधून. आणि तिथून पुढे आम्ही कापड बाजारामध्ये जाणार होतो, कारण बाकीच्या वस्तू मग तिचं युनिफॉर्म वगैरे कापड बाजारातूनच घ्यायचा होता. त्याच्यामध्ये डीमार्टमध्ये थोडीशी शॉपिंग केली. खूप जास्त गर्दी होती बरं का तिथे नेहमीपेक्षा, कारण की आता मंथ स्टार्टला खूप जास्त गर्दी असते बरं का तिथे. आणि त्यानंतर आधीमध्ये नसते एवढी, आज भरपूर गर्दी होती. लाईनला सुद्धा खूप जास्त गर्दी होती. माझ्या पुढे सुद्धा 5-6 नंबर होते. आणि त्यानंतर पॉपकॉर्न वगैरे घेतले आणि आम्ही निघालो कापड बाजारात जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही, खूप जास्त ट्रॉफिक होती. ही आहे आमच्या नगरची एकदम प्रामाणिक जनता बरं का. खूप आमच्या नगरला नावं ठेवतात की बेशिस्त आहे, उग्रट इथले माणसं, पण असं अजिबात नाही आहे. आमच्या नगरचे माणसं खूप गोड आहेत बरं का, स्वभावाने तेवढेच खूप छान आहेत. बाहेर न्यायला बराच उशीर झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी काढला नाही पुढचा शॉपिंगचा. त्याच्यानंतर मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी टाकणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला काय काय सामान आणलं ते. तर गोलू पिऊचे शूज राहिले होते आणायचे, तर हे शूज आणले त्यांना. ह्यावेळेस डबल टेपचे आणले, मागचे सिंगल टेपचे होते. हा गोलूचा आहे आणि सेमच आणले दोघांना सुद्धा. आणि त्यानंतर हा पिऊचा, हे पण डीमार्टमधूनच घेतले बरं का, छान क्वालिटी होती त्यांची. आणि त्यानंतर हे व्हाईट शूज पिऊला. आणि त्यानंतर हा आहे आमच्या पिऊच्या स्कूलचा युनिफॉर्म, फ्रॉक आहे. आणि हा त्याच्यावरचा कमरेचा पट्टा आहे. तो युनिफॉर्म बरोबरच घेतो. त्यानंतर डीमार्टमधून हा कपाचा सेट घेतला बरं का, खूप छान होता. पहिला आवडला, होते माझ्याकडे का, पण हा खूप छान वाटला मला. थोडीशी वेगळी डिझाईन आहे, कॅमेरेमध्ये कॅरी बॅग असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, तर खूप छान वाटला हा एक. आणि त्यानंतर माझ्यासाठी चप्पल घेतली आहे. तर खूप छान वाटली मला, पाहिलं आवडली बरं का. एकदम सिंपल आहे, एकदम नाजूक काम केलेलं आहे त्याच्यावरती. आणि थोडीशी हिल आहे त्याला, कारण मला पूर्ण फ्लॅट पण नाही आवडत आणि जास्त हिल पण नाही, एकदम नॉर्मल आहे ही. आणि एकदम सॉफ्ट आहे आतमधनं सुद्धा. चालताना तिथे घालून ट्राय केलं होतं, तर चालताना अजिबात त्रास होत नाही याने. तर खूप छान भेटली ही चप्पल तिला. तर ही डीमार्टमधून नाही घेतली बरं का. आणि त्यानंतर माझ्यासाठी नाईट गाऊन खूप छान आहे, याची पण कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि जास्त लेंथ आहे त्याची. त्यानंतर हाय तसे मला खाऊ कलर, म्हणजे आपल्याला कसं काही काम वगैरे करताना खराब वगैरे होतात, त्याच्यामुळे असेच कलर घेतले मी. आणि त्यानंतर ह्या 2 लेगिन्स पिऊसाठी फ्रॉकच्या खाली घालायला, त्याच्या स्कूलमध्ये लागतात. बिना लेगिन्सचं चालत नाही त्यांच्या स्कूलमध्ये. आणि हे आहेत ब्लू कलरचे सॉक्स गोलूसाठी. आणि त्यानंतर ह्या 2 पॅन्ट्स गोलूला घेतल्या, नाईट पॅन्ट, ह्या पण डीमार्टमधून घेतल्या. त्यानंतर पिऊला सुद्धा घेतली, पण पिऊने आज नेमकी ती वेअर केली आहे. आणि ब्लूच्या पप्पांना सुद्धा 2 टी-शर्ट घेतले. तर उशीर झाल्यामुळे व्हिडिओ काही मी बनवला नाही, खूप जास्त 10 वाजले होते आम्हाला घरी यायला. आणि तिथून पुढे स्वयंपाक वगैरे म्हटलं चला जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एक छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.